बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून हटवण्याच्या कारणावरून 2 गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली होती। यावेळी एका महिलेला मारहाण देखील करण्यात आली होती। अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला पळविण्यास मदत केली। 25 तारखेच्या आत त्यांना अटक करा, नाहीतर पुन्हा येईल। पुतळा हटणार नाही, सरपंचालाही अटक करा। 307 सह इतर कलमे लावा, नाही लावले तर गावात आंदोलन करणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। नेमकं घडले काय ते सविस्तर पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला। लय मात झाला देव, लय मात झाला आधी महिलेला मारणं। पुतळा साहेब, ही पुतळा हलणार नाही बरं का कधी। मी सांगतोय काय, मी सांगितलं ना, मी जबाबदारी घेतली ना, मी जबाबदारी घेतली। सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळं अटक होणार। ही जबाबदारी घेतली, तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल। नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोलले तुम्हाला नाव बदलून ठेवा। मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही। छत्रपती पतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात। त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार। मी काय घेत नाही, सगळे येणार मध्ये। आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका बोल। आणि कोणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी जाऊन देत नाही। आणि दबाव घ्या जाणाऱ्याचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना, तर जरांगेचा अवलाद सांगणार आहे। तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही। तुम्हाला तुमच्या एसपी साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन कर, तुम्हाला मोकळीक राहणार। जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमल साहेबाला मोकळीक होते काम करायचे, तसे मोकळीक मिळणार। कोमल साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे। तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकाट्याचा तिकाड्या कुणाला फोन द्याला, एसपी नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा। तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी। ग्रामपंचायत बरखास्त करा आणि जाऊन द्याल मध्ये ग्रामपंचायत चांगल्या धुल्या उलट झाल्या। सरपंच झालंय तिकडे, एकदाच नादी लागलं तो आकडे तिकडे झालंय। त्याच मग काढा की डोळा आधी सुटू माझ्या नादी लागलं, एवढं सोपं नाही। मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको। आणखी मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक, तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको, लय जड जाईल तुला। माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे। मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळत। मी सकाळीच येतो, तिच्या कपाळाला लागले। पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाही? हे कोणी मारलं तुला? मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते। लेकरू हे देव असतं म्हणते, काय कळत हरामखोर। त्यामुळे त्याच्यावरती घेऊ म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला इकडून मानव सुद्धा त्यांना नरड दाबायचे होते। नरड दाबून हे पुढे नका लागलेले। मला जर हे गुन्हासाहेब झाल्या नाही दिसला तर मी 25ला कोणाचं हे ऐकणार नाही। मी जर कायदा हातात घेतला चिंता करणार नाही। ते नरड दाबायचा प्रयत्न आहे, इकडून सगळे नका लागले ते जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा। जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिला, एकही याच्यातून सोडला जाणार नाही, एक पण। म्हणून मग मी शांत राहिलो, तुम्ही पण शांत राहा, शांततेच्या भूमिकेत सगळे राहा। नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना, कुठं चाललंय? मी बी कुठं जात नाही, तुम्ही नाही, ते पळून गेलेले कुत्रे नाही, जात नाही। फक्त त्यांना जे घडवायचे ते आपल्याला घडवायचे, त्यांना घडायचे जातीय दंग। यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।